Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये विधेयकावरून शाब्दिक युद्ध. ट्रम्प यांच्याकडून मस्कला धमकी तर मस्ककडून ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप. मस्कचे सर्व सरकारी करार रद्द केले जातील. ट्रम्प यांची धमकी. ट्रम्पचं विधेयक जनतेच्या पैशांचा अपव्यय करणारं. मस्क याचं ट्विट. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं अमेरिकेसमोर पुन्हा लोटांगण. भारतासोबत चर्चा करण्यासाठी मदत करा. पाकची अमेरिकेला विनंती. पाक पंतप्रधान शहबाज शरीफची डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती. पाक हाफिज सईदला कधीही भारताच्या स्वाधीन करणार नाही. हाफिज सईद पाकिस्तान सरकारच्या संरक्षणाखाली. हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याचं विधान. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा. रायगडावर शिवभक्तांची गर्दी. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. गौण खनिज उत्खननावर असणारा ड्रोनचा वॉच. आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय. अवैध उत्खनन थांबवण्यासाठी होणार फायदा. राज्यातील खाणींच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर केला जाणार. ड्रोन सर्वेक्षणामधून खाणपट्ट्यांमधील पूर्वीचं खोदकाम, चालू खोदकामाची सविस्तर माहिती मिळणार. अवैध गौण खनिज उत्खननाला चाप बसणार. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची वेळ यावर्षी पुढे ढकलण्यात आली. पालखी प्रस्थान सोहळा यंदा 3 ते 4 तास उशिरा सुरू होणार. दरवर्षी दुपारी 4 वाजता सुरू होणारा प्रस्थान सोहळा यंदा मात्र रात्री 8 पर्यंत सुरू होणार. पुणे विभागामधून आषाढी वारीसाठी विशेष नियोजन. भाविकांच्या सोयीसाठी पुणे विभागातून पंढरपूरसाठी 750 बस सोडण्याचं नियोजन. राज्य परिवहन विभागातील 51 अधिकारी 15 दिवसांपासून घरी. 51 परिवहन अधिकारी बदली विरोधात मॅट कोर्टामध्ये. अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदलीला मॅटकडून स्टे. मॅटच्या आदेशानंतर सुद्धा परिवहन विभागानं या 51 अधिकाऱ्यांना जुन्या ठिकाणी रुजू केलं नाही. राज्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 98 कोरोना रुग्णांची नोंद. पुणे शहरामध्ये 34 जणांना कोरोनाची लागण. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 10 जणांना तर पुण्याच्या ग्रामीण भागात 4 जणांना कोरोनाची लागण. खबरदारी घेण्याचे आदेश. ठाण्यामध्ये आतापर्यंत कोरोनाच्या 131 रुग्णांची नोंद. 101 रुग्णांचे 5 दिवसांचं गृह विलगीकरण पूर्ण. 10 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार. ठाणे पालिकेची माहिती. राज्यभरामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून मराठवाड्यासह विदर्भाला सतर्कतेचा इशारा तर राज्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. पुण्यामध्ये पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा. शहरासह जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये संथ गतीने वाढ सुरू. धरणाचा पाणीसाठा 31% दौंडमधून 5000 क्युसेक्सना विसर्ग. गोंदियातील रिवा पुणे रिवा या रेल्वे गाडीचं संभाव्य वेळापत्रक रेल्वे विभागाकडून जाहीर. रिवा पुणे एक्सप्रेस आठवड्यातून 1 दिवस धावणार. 500 रुपयांच्या बनावट नोटा बनवणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या पुसदमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. कारवाईमध्ये 1,91,000 रुपयांच्या चलनी नोटा जप्त. छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगपती लड्डांच्या घरातील दरोडा प्रकरणातील आरोपींच्या वाट्याला प्रत्येकी 20 तोळा सोनं. बाकी अमोलनं ठेवलं. आरोपींनी दिलेल्या जबाबामध्ये ही माहिती समोर. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर. आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात. 11 जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार. 10 जुलैला मतदान तर 11 जुलैला मतमोजणी. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 154 पैकी 14 अर्ज बाद. 140 उमेदवार रिंगणात. 29 जूनला संचालक पदाच्या 18 जागांसाठी निवडणूक होणार. सीईटीसाठी यापुढे राज्याच्या बाहेर परीक्षा केंद्र असणार नाहीत. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय. राज्याबाहेरील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय. आरटीईसाठी शिक्षण विभागाकडून 176 कोटी 92,29,000 इतका निधी मंजूर. 1ली ते 8वी पर्यंतच्या 4.7 लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार. अभिनेते जितेंद्र यांच्या अंधेरी परिसरातील 2 भूखंडांची विक्रमी विक्री. जितेंद्र यांनी अंधेरीचा भूखंड 855 कोटींना विकला. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.